नमस्कार मंडळी मित्रांनो, माझ्या पाठीमागं अनेक तुम्हाला फोटो दिसत असतील. मित्रांनो, हे सर्व फोटो आहेत हरणे या बैलाचे. पहिला म्हणजे टोटल 125 शर्यतीमध्ये भाग घेतला त्याने. 125 शर्यतीमध्ये 94 वेळा पहिला नंबर आहे. एक संभव मला वाटते बैलगाड्याच्या इतिहासातलं सर्वाधिक रकमेचं मैदान. बरोबर. तब्बल 17 लाख. 17 लाख. बरं. आणि हे घेतलेलं आहे साधारण 2-3 महिने झाले ना. या शर्यतीमध्ये सर्व गाड्या एकाच वेळी सोडल्या जातात आणि त्याचं अंतर 4 किलोमीटरपासून अगदी 10 किलोमीटरपर्यंत असतं. 4 किलोमीटर? हां, म्हणजे जायचे 2 यायचे 2, कमीत कमी तेवढं असतं. जास्तीत जास्त जायचे 5 यायचे 5 असं 10 किलोमीटर पण असतं. कर्नाटक काय असेल, महाराष्ट्राचं सगळीकडे हरण्याची चर्चा आहे. आणि अजून एक चर्चा महाराष्ट्रभर झाली की ह्याची मागणी, म्हणजे एका बैलाची मागणी, आरत परतच्या बैलाची एवढी मागणी होणं हे फार दुर्मिळ आहे. कितीची मागणी झालेली तर असतं लिंबू, त्याच्यानंतर असतं थोडं आपण बाकी गोष्टी. तरी खरं असतं का हो ह्या भागात, आहे का काय? शर्यतीच्या वेळी त्या हरण्याच्या नावाची लिंबून पट्ट्यावर टाकायचे, उतारे टाकायचे, त्याच्यावर हरण्याचं नाव लिहायचं, संदीप दादांचं नाव लिहायचं किंवा संदीप जिंजीचं गाडीवान, असं प्रकार घडलेत की त्यामुळे काय होते की मनाचं खच्चीकरण होते. तुम्ही आमच्या मनाचं खच्चीकरण शकताय हो, पण हा तिथं बाप आहे ना तुमचा, हे नाही लक्षात येत तुमच्या. आम्ही तर नाही पाळणार. आता कित्येक वेळा असं पण झाले की मी तर फारसं जात नाही, पण दादा सुद्धा जरी शर्यतीत नाही गेला तर तो हरण्याचं काम चूक करतोय. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की आरत परतमुळे बैलगाड्याच्या शर्यती बंद झाली. आणि एका खेळामुळे बैलगाडा एवढी मोठी शर्यत परंपरा आहे आपली, त्याच्यावर बंधने येतात. जादा पळवणं हे डिस्टन्स, हे वाटत नाही की खूप मोठं डिस्टन्स होतं, 5 किलोमीटर 10 किलोमीटर. त्याच्यामुळं बैलात खूप कस आणि म्हणजे बैल आपण म्हणू की त्याला आपण त्याचा छळ करतोय असं होतं. 10 किलोमीटर खूपच अंतर होते. परत जी पट्टी आहे पळण्याची ती कधी कधी डांबरीवर नसते, तर वाटत नाही तुम्हाला की डांबरीवर पळणं हे खूप जनावरांसाठी घातक आहे. ज्यावेळी त्याचा पहिला नंबर येत नाही किंवा पराभव होतो की त्यावेळी तो असं शांत असतो, किंबहुना त्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येते. पण ज्यावेळी नंबर होते त्यावेळी तो अगदी मजेत असतो. त्याचं शरीर जरी बैलाचं असलं तर त्याचं हृदय माणसाचंच आहे. त्याला कळतंय की मला पळायचंच आहे. त्याचं हृदय माणसाने, त्याला ईर्ष्या प्रचंड आहे. तो त्याच्या साईडनं शक्यतो गाडी पास होऊन देत नाही. जी अपेक्षा होती ना त्याच्या काही पटीनं हरण्यानं आमच्या अपेक्षाच फेडलेल्या आहेत. त्याच्याकडून अपेक्षाच शिल्लक नाही राहिली, काहीच नाही शिल्लक राहिली. फक्त एकच आहे की पुढच्या जन्मी त्यानं आमच्याच दावणीला यावं. वा, दुसरी काहीच अपेक्षा नाही त्याच्याकडून. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मंडळी मित्रांनो, माझ्या पाठीमागं अनेक तुम्हाला फोटो दिसत असतील. मित्रांनो, हे सर्व फोटो आहेत हरणे या बैलाचे. हरण्या बैल हा आरत परत जो बैलगाड्या शर्यतीचा प्रकार आहे त्या प्रकारातील सर्वाधिक प्रसिद्ध बैल. आणि मित्रांनो, हरण्यानं 21,000पासून 17 लाखापर्यंत बक्षिसं मिळवलीत आणि भरपूर ठिकाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आरत परतचा जो बैलगाडा प्रकार आहे तर त्यात सर्वाधिक चर्चेचा आणि सर्वाधिक प्रेक्षकांच्या जवळचा बैल कुठला? हरण्या. चला हरण्याला भेटूया, जाणूया बरंच काही. मित्रांनो, ज्यांच्या नावानं हरण्या पळतो संदीप पाटील जे आहेत. पाटील साहेब, हरण्याचं शरीर वैशिष्ट्य काय सांगाल? पहिला लांबडा भरपूर आहे, उंची भरपूर आहे, पायाव्याला पूर्ण स्ट्रॉंग आहे, देखणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काटकले, काटक भयानक आहे, रपटप आणि ॲग्रेसिव्ह आहे. ॲग्रेसिव्ह भरपूर आहे ना. तुम्हाला बी मारतो का? सगळ्याच मारतो, थोडं कमी. बर. नमस्कार, मी सचिन पाटील. आज आपण हरण्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. हरण्या महाराष्ट्र, कर्नाटक, खास करून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये
बैलगाडी शर्यतीमध्ये गेले 4-5 वर्ष झाले धुमाकूळ घालत आहे. त्याविषयी आपण थोडंसं निवांत माहिती घेऊया. हरण्या हा थोडा जास्तच ॲग्रेसिव्ह आहे, त्यामुळे आपण बसून थोडी माहिती घेऊया. मित्रांनो, जसं मी सांगितलं की आरत परत जे मैदान होतात आपण म्हणू कर्नाटक बेळगाव भागात, त्याच्यानंतर इकडं सांगली, कोल्हापूर, तर ह्या आरत परतमध्ये सर्वाधिक चर्चेचा आणि आपण म्हणू आरत परतचा बादशाह कोणतर हरण्याची आपण मुलाखत जसं म्हटलं प्रस्तावनेच की मुलाखत घेणार आहोत. माझ्यासोबत आहे सचिनजी. बैल नक्की हा कुठून आणलेला आहे सचिनजी? हा बैल आपण बागेवाडी संभाजी चौले. होय. कितीची खरेदी आहे? 6,15,000. होय. पण त्यावेळेसच तिथं पळायचा का तुम्ही आल्यानंतर काय ट्रेनिंग दिलं काय? नाही, ट्रेनिंग असं काही नाही की जसं त्याचा पोपतपणा येत गेला किंवा जसं वय वाढलं तसं त्याचा वेग वाढत गेला किंवा त्याचं शानपण वाढत गेलं. बरं. आता ज्यावेळेस तुम्ही आणला, तुम्ही म्हटला की जसं पोक्त झालं तसं शहाणपण येत गेलं तसं स्पीड वाढायला लागलं, तर किती वेळा दिवशी आणल्यानंतर की त्यानं पारितोषिक घेतलं? आणल्यानंतर आम्ही त्याला लगेचच पळवला, कदाचित एक 10 दिवसात पळवला असेल. आता ज्यावेळेस आरत परतला तुम्ही आणला आणि लगेच सुरुवात झाली, तर त्याचे विक्रम काय आहेत आरत परतला? आरत परतला म्हणजे टोटल 125 शर्यतीमध्ये भाग घेतला त्याने. 125 शर्यतीमध्ये 94 वेळा पहिला नंबर आहे. त्यानंतर 14 वेळा दुसरा नंबर आहे, 2 वेळा तिसरा नंबर आहे आणि पराभव 14 वेळा आहे आणि दुसरा नंबर कदाचित 12 वेळा असेल, 12-13 म्हणजे कमी पराभव पाहिला हरण्यानं. बरोबर. ते पण पराभव कसे झालेत, काहीतरी म्हणजे ॲक्सिडेंटली घटनेमुळे कुठं चाक मोडणे किंवा काहीतरी आडकाळकी होणे, लागालागी होणे या घटनेमुळे झालेत. नाही तर तसं बैल व्यवस्थित पळून कधी पराभव झालेला नाही त्याचा. शक्यतो सजासजी नाही. मित्रांनो, का म्हणतोय मी, आरत परत ही जर शर्यतीचा प्रकार बैलगाड्यांचा पकडला तर म्हणजे आपण म्हणू की एक प्रकारचा डॉमिनन्स, म्हणजे एक प्रकारचा आपण म्हणू त्यानं पळून लोकांची मनं जिंकलेत आणि कमी पराभव पाहिलेत. आता सचिनजी सांगा, बैल तर पळायला सुरुवात केली, महाराष्ट्रभर चर्चा ह्या बैलाची. बरोबर. अशी कुठली मैदान आहेत की ठळकपणे की ही मैदानात म्हणजे मनं जिंकलेत, अशी कुठली मैदान सांगत? तसं त्याचं सुरुवातीला टपचं मैदान म्हटलं तर बेनाडी. आमच्या घरामध्ये घराण्याची 3री पिढी आहे, पण बेनाडीला आम्हाला पहिला नंबर कधीच नव्हता, म्हणजे आडी बेनाडी पट्ट्यावर. तर हा ज्यावेळी आडी बेनाडीला पळवला, याचं आडी बेनाडीचं याचं पहिलं मैदान, तेव्हा त्याचा पहिला नंबर आला आणि सोबतीला आमचा घरचाच बैल होता आणि असं वाटत होतं की बाबा घरचा बैल चांगला पळेल पण हा कमी पळेल, पण उलटं झालं, हा बैल चांगला पळाला आणि याच्या जेव्हा आम्ही पहिला नंबर मिळाला. म्हणजे ते आणि त्याच्यानंतर एकसंबा. मला वाटतं बैलगाड्याच्या इतिहासातलं सर्वाधिक रकमेचं मैदान. बरोबर. तब्बल 17 लाख. 17 लाख. बर. आणि हे घेतलेलं आहे साधारण 2-3 महिने झाले ना? हां, 5 मार्च. 4-5 महिने झाले असेल. बरं. आता काय होते, तुम्ही आत्ता उल्लेख केला की 3 ते 4 पिढ्या ह्यात गेलेत. बरोबर. तर आपण या नादात यावं यंग असून असं का ठरवलं तुम्ही? नाही, परंपरागत म्हणजे पिढ्यानगतच आहे, त्यामुळं हा होत गेलं. बर. पहिल्यापासूनच आहेत ना. पहिल्यापासून आहेत म्हणून आपण बी यावं. पण घरच्यांनी सजेशन दिलं असेल की नाद बेकार, चांगला येऊ नकोच, आता काय? नाद तर प्रत्येकाला काही ना काही तर असतोच, तसाच हा नाद. तुम्ही घरच्यांचं सांगत होता, पण एखाद्या नादात येतो त्यावेळेस कसं असतं, घरचे काहीतरी सांगून पाठवतात की असं कर तसं कर. तर आता तुमच्या वडिलांनी सांगितलं का की बैलगाडी क्षेत्र असं आहे तसं आहे, काहीतरी टिप्स दिले असतील की? नाही, टिप्स नाही, लहानपणापासून बघत आलं. बरं बरं. आता मी शर्यतीकडे नेतो. महाराष्ट्रात खूप जणांना माहीत नाही आरत परत शर्यत काय असते, तर कशी असते शर्यत, किती किलोमीटर पळावं लागतं बैलांना? या शर्यतीमध्ये सर्व गाड्या एकाच वेळी सोडल्या जातात आणि त्याचं अंतर 4 किलोमीटरपासून अगदी 10 किलोमीटरपर्यंत असतं. 4 किलोमीटर? हा, म्हणजे जायचे 2 यायचे 2, कमीत कमी तेवढं असतं. जास्तीत जास्त जायचे 5 यायचे 5 असं 10 किलोमीटर पण असतं. बरं. आता एवढं अंतर पळायचं म्हणजे बैलांना खूप असं आपण म्हणू त्यांचा पाक पळण्याच्या दृष्टीनं पाक अगदी
जीवाचा आकांतच होत असेल ना. नाही असं काही नाही. ज्या बैलामध्ये स्टॅमिना तीच बैल पळणार. आता त्यामध्ये कसं असते की 4 किलोमीटरला पळणारी बैल थोडी वेगळी असतात किंवा 10 किलोमीटरला बैल पळणार ती थोडी वेगळी असतात. हा आता हरण्या कसा आहे तो 4 किलोमीटरला पण पळतो आणि 10 किलोमीटरला पण पळतो. अशी अगदी अपवादात्मक बैल असतात की जी कमी पल्ल्याला पण पळतात आणि जास्त पल्ल्याला पण पळतात. बरं, आता जशी सुरुवात होते तर साधारण किती गाड्या त्या आरत परतच्या मैदानात येतात? पार्टिसिपेट किती होतात? 10-15 बरं, एकत्र सोडल्या जातात? एका सोडल्या जातात. होय. आणि जाकी एकच असतो का मग बदलतो, काय विषय? 1 किंवा 2. हां, बरं. पण आता मला हे स्पष्ट सांगावं, कारण बैलगाड्या शर्यतीतल्या अनंत गोष्टी अशा चालू असतात, असं आहे तसं आहे हे आहे ते आहे. आणि सगळ्या पद्धतीच्या मी मुलाखती घेतल्यात, म्हणजे अगदी घाट असेल, पुण्यात भरतो तो चकडी शर्यत असेल, बैलघोडा असेल, आणि आज आरत परत, आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध बैल तुमच्या पाठीमागे आहे. थोडं अमानुषरित्या पळवलं जातं बैलांना, तर ही कितपत सत्य आहे? अमानुषरित्या पळवलं जातं ही गोष्ट सत्य आहे, पण अपवादात्मक. पण मला काय म्हणायचं आहे, जी चूक करतात ना त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. झाली पाहिजे. हां, मग पोलीस प्रशासन कशासाठी आहे? कायदा कानून कशासाठी? आता चोऱ्या दरोडे मारामारी होतच की, म्हणून काय हे नाही हो, त्यांच्यावर कारवाई होते. तसं जे करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता हरण्याच्या बाबतीत आम्ही तसं काहीच नाही करत. शॉक देणं किंवा हे करणे प्रकार आम्ही करतच नाही किंवा त्याला चालतच नाही. मग त्याचं नाव हरण्याशी जोडणं चुकीचं आहे. जे करतात ना त्यांचं त्यांच्याशी. आणि ज्या लोकांना त्यांच्या बैलावर विश्वास नाही, की त्यांना असं वाटतं की बाबा आपण नंबर करू शकत नाही, ती लोक ती करतील. आम्हाला तसं नाही वाटत काय. बरोबर. आणि मित्रांनो, एवढं जर विजय पाहणारा बैल असेल हरण्या, तर नक्कीच काहीतरी आपण असं म्हणून दैवी शक्ती आहे ह्या बैलात. कारण 5-5 किलोमीटर 10-10 किलोमीटर पळणं हे एक वेगळं रसायन आहे. पण मी जाणीवपूर्वक का हे विचारतोय, कारण ह्या प्रकारामुळं बैलगाडी शर्यतीवर बंदी येण्याची शक्यता असते. बरोबर. म्हणून मी तुम्हाला विचारतोय. नाही, करतात लोक ज्यांना आपल्या बैलावर कॉन्फिडन्स नाही आहे किंवा ज्यांना चिटिंग करून नंबर करायचे ती लोक करतात. पण आम्ही साधं शर्यतीचे बैल मोटरसायकल करून बघायला सुद्धा जात नाही, कारण आम्हाला माहिती आहे आपल्या बैलावर आमचा विश्वास आहे, तो नंबर करतोय. आणि पळायचं काम बैलाचं आपलं थोडीच आहे. बरोबर. पळणार कोण आहे? आपण पळणार की बैल पळणार आहे? मग तुमच्या बैलावर विश्वास आहे, तुम्ही काय करायची आवश्यकता आहे? बरोबर. आणि ते काय कडनं मोटर वगैरे असतात, मोटरसायकलवरून वगैरे, म्हणजे तुम्ही एक भारी मुद्दा म्हणताय की पळणारा बैल आहे त्याला काही गरज लागत नाही, ही सगळं शॉर्टकट आहेत. थोडक्यात काय आहे, परीक्षेला कॉपी कोण करतं? ज्याला पास व्हायची शाश्वती नाही आहे तो करतो. जो मेरिट लिस्टमध्ये जो 95% प्लस आहे तो का कॉपी करेल? त्याला काय गरज आहे? त्याला भीतीच नाही की आपण फेल होणार. आम्हाला आमच्या हरण्यावर विश्वास आहे आणि त्याचं काम तो चोखरीत्या पार पाडतोय. आणि म्हणूनच मित्रांनो, कर्नाटक काय असेल, महाराष्ट्र असेल, सगळीकडे हरण्याची चर्चा आहे. आणि अजून एक चर्चा महाराष्ट्रभर झाली की ह्याची मागणी, म्हणजे एका बैलाची मागणी, आरत परतच्या बैलाची एवढी मागणी होणं हे फार दुर्मिळ आहे. कितीची मागणी झालेली? मागणी तर तशी भरपूर झाली, 50 लाख 60 लाख 70 लाख 80 लाखापर्यंत गेली. पण त्याचा आम्ही मोल करू शकत नाही. जर आज काय आहे, आज तुम्ही आमच्यापर्यंत का आला? हरण्यामुळे आला. जर आमच्याकडे हरण्या नसता तर तुम्ही तर आमची बाईट घ्यायला आला असता. बरोबर. आज तो आहे म्हणून आमचं आज नाव आहे, नाहीतर नाही आम्हाला व्हॅल्यू. त्यामुळे त्याची किंमत होऊ शकत नाही, तो अनमोल आहे. बरोबर. कुठल्याही मालकासाठी आपला बैल अनमोलच असतो. आता हरण्याकडे थोडं जाऊया. हरण्याकडं मित्रांनो, आम्ही म्हणजे पाठीमागं का बघतोय त्याच्या मागे बी कारण आहे. आणि ज्यांनी सांगितलं सुरुवातीला थोडा ॲग्रेसिव्ह आहे. आणि तीच त्याचं प्लस पॉईंट आहे का ॲग्रेसिव्ह असणं? नाही असं काय नाही. जे आता जसं ज्याचं सांभाळकाने संदीप झिंजींचा मुलगा अगदी 4-5 वर्षाचा आहे, त्याला तो काहीच नाही करत. तो अगदी त्याच्या मागच्या पुढच्या नाही तर फक्त मागच्या दोन्ही पायातून तो पलीकडे जातो. त्याला काय नाही करत, त्याच्या अंगावर तो खेळतो, बागडतो. तसे ते दुसरे सुनील पाटील आहेत, ते त्यांना सुद्धा तो काय नाही करत. की जी लोक त्याच्या संपर्कातले आहेत त्यांना तो काहीच नाही करत. म्हणजे अनोळखी लोकांना त्याला जवळ यायला आवडत नाही. हां, पण जर माया ममतेने त्याला जर आपण हाताळलं तर तो आहे ठीक, पण कुठं? त्याच्या जागेवर, बाहेर नाही. शर्यतीच्या ठिकाणी तो कोणाला जवळ देत नाही. आता शर्यतीच्या ठिकाणीचा उल्लेख केलाय, नक्की शर्यतीत त्याचं पळाचं वर्णन सांगा, कारण काही नवीन प्रेक्षक आहेत. कसा पळतो तो? म्हणजे 5 किंवा 10 किलोमीटर पळणं ह्याच्यासाठी खूप स्टॅमिना पाहिजे. तर त्याची सुरुवात कशी असते, मध्य कसा असतो आणि शेवट कसा असतो? त्याची सुरुवात आणि शेवट
हा सेमच आहे. त्याचं फक्त काय आहे की चूक करत नाही. म्हणजे बाकीच्या बैलांना कसं गाडीत चढतात, कुठं बाहेर जातात, तसं त्याची चूक होत नाही. ते त्याच्या यशाचं खरं कारण आहे. दुसरी गोष्ट काय की त्याला उपाशी वगैरे ठेवायला लागत नाही, त्याची एनर्जी लॉस होत नाही. हे त्याचा एक प्लस पॉईंट आहे. अरे परतचे जी शर्यत असते त्या तो दिवस मला जाणायचे. शर्यत कशी असते म्हणजे आता तुम्ही सांगितलं की उपाशी ठेवणं प्रकार असतो, पण ती शर्यत म्हणजे दिवसभर चालू असते का? नाही नाही अगदी हो 15-20 मिनिटं संपला विषय. गाड्या सुटल्या की 15-20 मिनिटात खेळ संपला. कितीची वेळ असते? सकाळी पहाटे? नाही 11च्या दरम्यान, 10-11 दरम्यान किंवा संध्याकाळी 5-6 वाजता. बरं. आता काही ठिकाणी काय असतं, एखाद्या स्पर्धेत आपण समावेश करतोय तर तिथे असते प्रवेश फी. हां, तर तिथे ही तारत परतला काय असते प्रवेश फी? आता 10% आहे. ज्यावेळी कोरोना होता की ज्यावेळी चोरून शर्यती व्हायच्या, मग त्यावेळी कसं व्हायचं की बक्षीस सांगायची 50,000 आणि द्यायची 5,000 आणि 10,000, खर्च व्हायचा 15,000 आणि बक्षीस मिळायचं 5,000. पण आता तसं नाही, जसं आता क्लिअर शर्यती चालू झाल्या तसं फक्त 10% घेतले जाते. बरं. आता आरत परत जर शर्यत पाहिजे तर जोडीदार महत्वाचे आहेत. म्हणजे हरण्या तर पळतोय पण त्याच्याबरोबर जोडीदार कोण? तर कोणाकोणाबरोबर पळून हे ना एवढी बक्षीस मिळवलेत? कुठले जोडीदार झालेत त्याच्याबरोबर? त्याचे जनरलचे तर सध्या आता झालेत, पण 1 वर्षापूर्वीपर्यंत त्याचे जवळजवळ बगट आली बैल घालून त्याच्यासोबत नंबर झालेत. आणि तसं जर खास करून म्हणायचं झालं तर तो बाशिंग बोऱ्यासोबत तो जास्त फेमस आहे. बरं. आता गट सांगा, म्हणजे एकदम नाविन्यपूर्ण प्रश्न आहे आमच्यासाठी की कसं एक गट वगैरे काय विषय असतो? अ गट म्हणजे जनरल की जी सगळ्यात टॉपची आहे ती ओपन म्हणून. हा ओपन. त्यानंतर ब गट म्हणजे दुसरा टप्पा, आणि त्यानंतर दुसरा असेल किंवा चौथा असेल किंवा आदत असेल, अशा पद्धतीने. हा, अशी वर्गवारी असते. होय. आता त्या वर्गवारीनुसार आदत जो बैल असेल, जे वासरू असेल ते जनरल ओपनला पळू शकतं गटात? तसा पळणारा एकमेव बैल होऊन गेला जानका डोळ्यांचा हलम्या, की तो आदत असताना जनरलला पळाला होता. बरं. नाहीतर तसं आदतची वाजता जनरलला पळणं थोडंसं मुश्किल आहे. बरं. कारण त्या बैलांचा वेग आणि आदतचा वेग हा मॅच होत नाही. पण तो जानका डोळ्यांचा हलम्या त्याने ते करून दाखवले. वा. मला हरण्याचं आश्चर्य काय वाटतंय, कारण पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता की 10 किलोमीटर बैल पळू शकतो. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की त्या स्पीडनं. हां, तर हे स्टॅमिना असण्यामागं काय रहस्य वाटतंस तुम्हाला? कारण ही स्टॅमिनाची शर्यत आहे. त्यांचा जो सुरुवातीपासून जो फिटनेस आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे त्याचा जन्म झाल्यानंतर जो फिटनेस राहतो किंवा त्याची जी शरीरसृष्टी आहे त्याच्यावर डिपेंड राहतं. बरं. शरीर वैशिष्ट्य आरत परतला पळण्यासाठी काय पाहिजे? म्हणजे आता जर बाकी शर्यती पाहिल्या तर अशा पद्धतीनं आपण बैलाचं एक सांगू शकतो की अशा पद्धतीनं पाहिजे, तसं आरत परतला कशी बैल लागतात? बैलाची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पायाच्या नक्क्या या महत्त्व. आणि कसं आहे, बैलात मुळातच पळायची जिद्द पाहिजे की जी हरण्यामध्ये आहे. नाहीतर मग काय, त्याला किती जर सोनं जर खायला घातलं आणि त्या बैलाला जर पळायची त्याच्या जिद्द नसेल तर त्याचा काय उपयोग होत नाही. ते बैलाच्या मनात लागतं पळायला. माझं एक वाक्य आहे, मला ह्या वाक्याशी किती सहमत आहे सांगा. पळणं हा अंगभूत गुण आहे, तो तयार करता येत नाही. ही तुम्हाला काय वाटतं ह्या वाक्य? 100% खरं आहे. अंगभूत पाहिजे. 100% खरं आहे. मला वाटते जसं हरण्याचं नाव आहे तसं पमाजी मामांच्या गोड्याचं पण नाव होतं. पण तो त्यांनी बैल घ्यायच्या आधी आणि नंतर यामध्ये त्या ह्याच्यात तफावत आहे. त्यांच्याकडे आल्यानंतर डायरेक्ट पळायला सुरू झाला, पण त्याच्या आधी एखाद्या तो गरीब घरात बैल होता, म्हणजे त्याच्यात तो अंगभूत गुण होता म्हणूनच तो पळाला. किती दिवसाला हरण्याला पळवता साधारणपणे? साधारणतः 8 ते 10 दिवस. 8 ते 10 दिवस? होय, 8 ते 10 दिवसातून एक वेळ. बरं. आता काय बैलांना चालणं पळवणं व्यायाम असतो. आता हरण्यात 10 किलोमीटर पळतोय, मग त्याला व्यायाम काय देता तुम्ही? त्याला तसा फारसा व्यायाम लागत नाही. आता जर तुम्ही तो वैरण खातोय म्हणून जर वैरण नसेल ना तर तो स्वतःच फिरतो. त्याला असं शांत बसणं माहीत नाही आणि त्याला फारसा असं व्यायाम नाही. अगदी 15-20 मिनिटाचा शेतीकामाचा व्यायाम पुरेसा झाला त्याला. आणि एक वेळ रुटीनला आला ना की काय विषय नाही. आता त्याच्या एकसंब्याच्या मैदानानंतर सुद्धा आम्ही त्याला पळवला, पण त्याच्या आत नक्कीमध्ये थोडासा खडा लागला होता, ते आमच्या लक्षात आलं नव्हतं. मग तो आता काढून क्लिअर आहे तो, पण पुन्हा रूट यायला थोडंसं
दम होते, पण एकदा रूट आला की त्याला नाही काय करावं लागत. आत्ता एक संभा मैदानाचा उल्लेख करताय आणि मला वाटते आरत परतच्या इतिहासात सगळ्यात मोठं मैदान ते सगळ्यात बनलं. मोठं काय झालं होतं त्या मैदाना दिवशी, कसं हरण्यात कसं एकंदरीत दिवस होता? हरण्याचं कसं आहे की त्याला चिटिंग चालत नाही. बर. म्हणजे आता जर बघितलं ना तर हरण्याच्या पराभवासाठी लोक नाही ते प्रयोग करतात. कुठं ढकली लाव, कुठं काय कर, कुठं हरण्याच्या गाड्या ढकली आडव्या म्हणजे? कर, म्हणजे मोटरसायकल ढकलणं हां. वगैरे असे नाना प्रकार करतात. मग त्याला ते तसंच चालत नाही. आणि एकसंब्याचं मैदान होतं ते करेक्ट होतं. आणि लोकांनी काय केलं की म्हणजे लांब पल्ल्याला हरण्या पळणार नाही, हे करणार नाही असं हे केलं होतं. म्हणजे ज्यांना हरण्याचं यश बघवत नाही अशा बऱ्याचशा लोकांनी ती एक अफवा उठवली होती. आणि त्यावेळी पैऱ्याखंड पण थोडंसं वीक होतो किंवा कुठला पैरा होता? नाही झाला पैरानंतर तो बेस्ट झाला. झाला. हां, तो पैरा बेस्ट झाला. पण गाडीवान असू दे, म्हणजे गाडीवान जे बसत होते त्याने ऐनवेळी बसणार नाही म्हणून सांगितलं. मग त्यानंतर ते शानूर भैया बसले. शानूर भैयांनी आणि संदीप झिंजेंनी त्यावेळी ते करून दाखवलं की लोकांचा विरोध असून किंवा लोकांनी अडचणी निर्माण करून सुद्धा त्यांनी ते करून दाखवलं. तर तुम्ही त्या एक्समच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना तर साधारणतः अर्धा किलोमीटरचा दगडसुद्धा बैलाला फेकून मारला. जो बैलांना मारला की गाडीवांना मारला हे माहीत नाही. तो ॲक्सिडेंटली चुकला दगड, पण तो जर गाडीवांच्या डोक्यात लागला असता तर 100% गाडीवांची डेथ झाली असती. बापरे. असे पण प्रकार घडलेत. मग हरण्याचा पहिला नंबर आला, ज्यावेळी पट्ट्यावर आला त्यावेळी सुद्धा दगड मारण्याचे प्रकार झालेत. असे बरेच प्रकार होतात. आणि त्यातनं सुद्धा त्यानं तो नंबर केलाय. एक नंबर केलाय. मित्रांनो बघा, म्हणजे एका मैदानानं मी नाही म्हणतो की कोण विजेता होत नाही, वारंवार त्याला प्रूव्ह करायला लागतं प्रत्येक मैदान लागते. एक मैदान झालं म्हणजे झालं नाही हो, की ते वारंवार त्याची सिद्धता दाखवायला लागते त्यानं. एक मैदान पळाला आणि घरात बसला असं नाही चालत. बर. आता एक जाणीवपूर्वक, आणि हे मला आवर्जून तुम्ही बोलावं स्पष्ट शब्दात, काय होते प्रत्येक ठिकाणी आता स्पेशली पाहिलं तर असतो लिंबू, त्याच्यानंतर असतं थोडं आपण बाकी गोष्टी. तरी हे खरं असतं का हो ह्या भागात, आहे का? काय सांगा. जर तसं खरं असतं तर मी मागं सुद्धा बरेच वेळा सांगितले. मग ती ऊस ओढताना 40-50 हजाराची बैल घेऊन पळवली असते ना, मग तिथं 10-20 किलोमीटर ऊस ओढतात. त्यांच्या मानेवर 2-3 टनाचं ओझं असते, मग ती पळवली असते. तो असं काय नसते. बरं. आता नवीन पिढीला तुम्ही कसं आहे माहिती आहे का, ह्या गोष्टी सांगा, कारण तुमच्या मागं आरतपरचा सर्वाधिक पाळणारा, सर्वाधिक लोकांच्या मनात गेलेला बैल आहे. ह्या गोष्टी म्हणजे उगाच जोडल्या जातात का? हे कशामुळे ह्या गोष्टी होतात असं वाटतंय तुम्हाला? काय की ते मनावर एक दडपण येते की ते लिंब आता झाले असं हरण्याबाबतीत बरेच वेळा की शर्यतीच्या वेळी त्या हरण्याच्या नावाची लिंब नेऊन पट्ट्यावर टाकायचे, उतारे टाकायचे, त्याच्यावर हरण्याचं नाव लिहायचं, संदीपदारांचं नाव लिहायचं किंवा संदीप झिंजेचं गाडीवान, असं प्रकार घडलेत की त्यामुळे काय होते की मनाचं खच्चीकरण होते. तुम्ही आमच्या मनाचं खच्चीकरण शकताय, पण हा तिथं बाप आहे ना तुमचा, हे नाही लक्षात येत तुमच्या. आम्ही तर नाही पळणार. आता कित्येक वेळा असं पण झाले की मी तर फारसं जात नाही, पण दादा सुद्धा जरी शर्यतीत नाही गेला तर तो हरण्याचं काम चूक करतोय. आणि त्याला काय पुढं कोण पण संदीप झिंजे मागे झाला ना की हरण्याचा विषय संपला, त्याला लागत पण नाही कोण. हां. आता तुम्ही संदीपजींचा उल्लेख करताय, तुमचं कुटुंबात म्हणताय बैलगाड्याचा छंद आहे, पण बाकी काय करता? कारण हे आता काय झालंय, तरुण पिढी बैलगाड्याकडे वळते, बाकी व्यवसाय सोडून, आणि बैलगाडाच हेच चालू आहे. तर घरी काय करतात, म्हणजे व्यवसाय वगैरे काय? आम्ही शेतकरी कुटुंबातलाच आहे, पण आपला धान्य व्यवसाय. कसला? धान्य व्यवसाय, ग्रेन मर्चंट. हा, बरं बरं. त्याशिवाय गव्हर्नमेंटची आपण काम वगैरे घेतो, धान्य सप्लायची. काय हो सांगाल, हे बैलगाडा म्हणजे आता चांगलं आहे, प्रसिद्ध आहे, आता एक प्रकारचं माध्यमात ही त्याची नोंद घेतली जाते, पण तरुण पिढी थोडी जादा वळलेली दिसते. म्हणजे तरुण पिढी जादा वळले, पण त्यांनी चांगल्या भावनेनं व्हावं. ती तरुण पिढी ॲग्रेसिव्ह व्हायला लागली. यामध्ये कसं आहे, हार पचवण्याची पण ताकद पाहिजे हो. आज पराभव झाला आहे, आता काय होते माहिती आहे काय, आज हरण्याने नंबर केला तर मग ते हरण्याचे तर फॅन कित्येक आहेत. आज जर समजा मैदान असेल ना, हरण्या पट्ट्यावर नसला तर 50% सुद्धा पब्लिक येत नाही, पण हरण्या पट्ट्यावर आला, हरण्याला नंबर होऊ दे किंवा नाही होऊ दे, तर हरण्याच्या पाठीशी पब्लिक ठामपणे उभा असते. मग असं बरेच वेळा होते की हरण्या नंबर केला, मग समजा तुम्ही स्टेटस लावलं तर एखाद्याने तुम्हाला फोन करून शिवाय द्यायचं, एखाद्याचं अकाउंट हॅक करायचं. आम्ही असले प्रकार नाही केले कधी. असले प्रकार झालेत, माझ्याकडे प्रूफ आहेत. अरे बापरे, प्रूफ आहेत माझ्याकडे. त्याला धमकावायचं किंवा हे करायचं, हे काय असल्या वृत्ती म्हणू आपण, ह्यांना काय सांगाल तुम्ही? काय होते, ती बॅकफूटवर जातात.
उलट काय होते, हरण्याचा जय जयकार होत आहे. त्यांना हरण्याचा पराभव करता येत नसेल लोकांना म्हणून ते लोक करत असतील. पण त्याचे हे का लक्षात येत नाही की बाबा तो बैलच किंग आहे. आता आपण हरण्याचा थोडासा प्रवासाकडं नेऊया. तुम्ही सांगितलं की इथं त्यानं पारितोषिक घेतलेत, एक संभा मैदानात सांगितले. अजून तुमच्या जवळची कुठली मैदान आहेत की इथं हरण्यानं कमाल केली, अशी जवळची मैदान कुठली? आडीबेनाडी. काय झालेलं तिथं? आडीबेनाडच्या पट्ट्यावर कमीत कमी हरण्याने मला वाटतं 2-3 वेळाच, एक वेळ तो जोडीचा बैल थोडा वयस्कर होता, तो कमी पडला. एक वेळ चाक जाम झालं आणि एक वेळ पण जोडीचा बैल दुसरा नंबर आला. असं 3 वेळा झालं. नाही तर कमीत कमी हरण्याने तिथे 16 पैकी 13 वेळा पहिला नंबर घेतला आहे. आणि असं महाराष्ट्र कर्नाटकच्या इतिहासात त्या पट्ट्यावर कुठल्याही बैलानं 5 वेळा नंबर केला नाही, तो हरण्याने 13 वेळा केला. त्या बेनाडच्या पट्ट्यावर काय आहे की तिथं एवढं स्ट्रिक्ट मैदान होते की तुम्ही म्हणजे मध्ये जाऊ शकत नाही. मध्ये गेलं तर त्या गावातली लोक डायरेक्ट मारतात. सलाम त्या लोकांना की ते कुणाची दात फिरत घेत नाहीत. म्हणजे तू कोणी असू देईल त्याला डायरेक्ट प्रसाद मिळतो. हा, डायरेक्ट निपक्ष, त्यांना डायरेक्ट काठीचा प्रसाद मिळतो. आणि ज्याच्यात दम आहे ना त्यानं बेनाडीवर नंबर करायचा. बरं, म्हणजे हेच आहे. मित्रांनो, हरण्यानं आत्ताच तो ऐतिहासिक बैल झालेला आहे. जे मैदानात तुम्ही म्हणला 13 वेळा त्यानं 13 वेळा, म्हणजे त्याच्या आधी आमच्या कोणत्याही पिढीला त्या आडीबेनाडच्या पट्ट्यावर पहिला नंबर एकदाही झाला नव्हता. तो यानं 13 वेळा केला. तिथंच ऐतिहासिक झाला, संपला विषय. वा. एखादी अशी युनिक प्रतिक्रिया की अरे बापरे, असेही फॅन आहेत, असे कुठले आलेत का तुम्हाला? असे बरेच फॅन आहेत. आता ते एक्संबाईजवळचे सचिन म्हणून आहेत. तर परवाचं त्यांना फक्त एक शर्यत माहीत नव्हती म्हणून ती त्यांच्याकडून मिस झाली. नाहीतर हरण्या घेतल्यापासून एकही शर्यत मिस केलेली नाही. आणि एक वेळ झालं असंच झालं होतं, कोणत्या तरी गावी शर्यती होत्या आणि त्या शर्यतीला पार्सलिटी ओनर म्हणून बैल पळवायचा कॅन्सल केला. तर त्यावेळी मी यूट्यूब वापरत नाही, असं मित्राची यूट्यूब बघत होतो. त्यावेळी त्यात कमेंट होती की तुम्ही असं काय केलं. आम्ही म्हणजे ते जवळजवळ 250-300 किलोमीटर फक्त हरण्या बघण्यासाठी आले होते. बर, फक्त हरण्या बघण्यासाठी. अरे बापरे, ही मित्रांनो ही क्रेज आहे हरण्याची. आणि फक्त लोकांमध्ये नाही तर महिलांमध्ये सुद्धा या बैलाची म्हणजे प्रचंड क्रेज आहे. होय, महिला सुद्धा या बैलावर म्हणजे हे आहेत. अशा भरपूर महिला आहेत की आम्हाला घरी येऊन भेटून गेलेत कोल्हापूरमध्ये. बैल तरी इथं आहे म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये, पण कोल्हापूरमध्ये आमच्या घरी येऊन भेटून गेलेत. की त्यांचं हरण्याविषयी प्रेम व्यक्त करू. आता आपण पुरुष शर्यती बघायला जाऊ शकतोय, त्यांना यायला बंधन आहेत, पण ते त्या प्रेमापोटी आम्हाला घरी येऊन भेटून गेलेत. अजून काय हरण्यानं दिलं पाहिजे. बरं, आता मित्रांनो पाऊस पडतोय, पडत्या पावसात मुलाखत घेतोय आणि हरण्यातही आता शांत आहे त्या मनानं. आत्ता तो आस्वाद घेतोय खाण्याचा. तर हा बैल अजून वेगळ्या शर्यत प्रकारात पळावा का तुम्हाला वाटते का? कारण काय माहिती आहे का, इथं तर तो रेकॉर्ड ब्रेक आहे, पण हा इथं पळतो म्हणजे कुठेही पळू शकेल. नाही, पट्टा पद्धतीमध्ये पळवणं अवघड नाही, पण तुमच्या पट्टा पद्धती दिवसभर चालतात. मग याला तसं नाही चालत. म्हणजे हा बाहेर गेल्यानंतर तो बसत नाही किंवा अन्न पाणी खात नाही. मग तुमच्याकडे म्हणजे पुन्हा साईडला वगैरे किंवा काय होते चकडी शर्यत, हा चकडी शर्यतला असू दे की ते दिवसभर चालतात. मग तो काहीच खाणार पण नाही, काही पिणार पण नाही, तो बसत पण नाही खाली. म्हणजे आम्ही कोल्हापूर सुद्धा नेला ना तर तिथं तो बसत नाही, खात नाही, काय नाही. मग इकडं चालतं की बाबा झालं जरी 2-4 तास झाले, 5-6 तास झाले ना, 15 मिनिटाची शर्यत संपते, विषय संपते. पण तुमच्या इथं ती शर्यत 5-6 वेळा सोडली जाते, त्यामुळे ते नाही होत. आणि मी गमतीने म्हणतो, आता पल्लास तो 1000 फूट, आता हा 10 किलोमीटर पळणारा बैला काय म्हणजे ते थांबायचा, कुठं थांबायचा हा. आणि त्याला सोडला तर त्याला कळणार कसं की ती शर्यत संपली. ह्याला किमान कळते तर की बाबा इथून सुटले आपण, आता जिथं ट्रॅक्टर आहे तिथं आपल्याला वळसा. आता तुम्ही त्याचे एक्सएमबायचे असू देत किंवा असे बरेचसे जर ते टर्न बघितलं ना, तो असं जागेवर टर्न मारतो, त्याला काहीच करायला लागत नाही. आणि टर्न मारल्यास तो एवढ्या चपळ्याने धावतो ना की विषयच नाही काय. बरोबर, त्याचा टर्न म्हणजे थोडा आम्हाला स्पष्ट करून सांगा. समजा 2.5 किलोमीटर पळायची तर तो टर्न असतो, हा, त्याला तो एकदम म्हणजे शक्यतो काय असतंय, जिथं वळसा असतो ना, जिथून वळून यायचं आहे तिथं ट्रॅक्टर उभा असतोय आणि त्या ट्रॅक्टरलाच शक्यतो टर्न मारायला असतोय. आणि ट्रॅक्टर दिसला की थोडंसं त्याच्या काढणीवर हात टाकला की तो गाडी वळून त्याचं तो रुटीन लावतो. ते बाकीच्या बैलांसारखं ते अडकणं, थांबणं असला प्रकार नाही. टर्न घेतला की स्टार्ट. कुठल्या खांशीनं पळतो हरण्या? उजव्या. उजव्याच उजव्या.
तो डाव्या पण पळतो, पण आम्ही कधी 1-2 वेळा दादांचे जवळचे मित्र आहेत दिलीप दादा, त्यांच्या बैलासोबतच एखाद्या वेळेस पळवला आहे, नाहीतर नाही, त्याला डाव्या साईडला कधीच नाही पळवलं. डाव्या साईडला पळवलं नाही. साईडनं स्ट्रॉंग असताना दुसऱ्याचा वापर का करा, बरोबर, आवश्यकताच नाही वाटली. बरोबर. पण भविष्यात पळवू शकतो, पळवू शकतो. पळवू शकतो, बरं, पळवू एक शकतो. वेगळी बातमी दिली ह्यांनी. हा, डावीला भविष्यात पळवू पळवू शकतो. आता काही लोकांना काय वाटते, आता तसं जर बघायला गेलं तर इतक्या वयाचा आत्ताच्या घडल्या तर राऊंड शेतात कोणताच बैल पळत नाही, तसा तो वयस्करच आहे. पण आम्ही अजून कॉन्फिडन्सली सांगतो की अजून हरण्या मात्र झालेला नाही. किती वय आहे त्याचं आता? तो साधारणतः 9 वर्षाचा असेल. 9 वर्षाचं. बरं, 9 वर्षात तुम्ही बरेचसे सांगितले. किती त्याचे विजय आहेत? त्याची विजय पहिला नंबर 94 वेळा आहे. 94 आहे. होय होय. मित्रांनो, लवकरच 6 विजय होतील आणि आरत परतच्या इतिहासात 100 विजेता घेणारा पहिला हरण्या. पहिला आता बाकी लोक खोटं बोलतात, माझे 100 आहेत 150 आहेत. साधा विचार करा, आत्ताच मला वाटतं पावसात सुद्धा शर्यती होतात, पण 2-4 वर्षापूर्वीचा मागचा इतिहास गेला तर कोल्हापूरमधल्या कळंब्यामधलं 15 मेच्या दरम्यान शर्यती व्हायच्या. त्यावेळी पूर्ण महाराष्ट्राला शर्यती थांबायच्या आणि त्या परत कधी चालू व्हायच्या नागपंचमीला, म्हणजे त्या 2-3 महिने शर्यती पूर्ण बंद व्हायच्या. मग त्यानंतरचा कालावधी किती? 9 महिने. 9 महिन्यात 9 चोक 36 वेळा एका वर्षात बैलाची शर्यत होऊ शकते. म्हणजे आठवड्याला एक पकडलं तर एका महिन्यात 4 आठवडे, 9 महिने 9 चोक 36 महिने, 36 शर्यती, 36-40 पकडा तर अशा 4-5 वर्षात किती होणार आहेत? 4-25 120 होतील हो. जसं की आता हरण्याचं जे आमच्याकडे रेकॉर्ड आहे 4-5 वर्षात, त्या हिशोबाने जो बैल 4-5 वर्षात 120 वेळा पळू शकतोय तर ती 100-150 वेळा नंबर कसा करेल? म्हणजे त्या लोकांच्या अफवा आहेत सगळ्या. पण हरण्याचं आमच्याकडे सगळं A to Z रेकॉर्ड आहे. हरण्याचं वैशिष्ट्य तुम्हाला काय दिसते? म्हणजे तुम्ही जवळ असता, मालक म्हणून जवळ असता, तर असं एक वैशिष्ट्य की बाकी बैलांच्यात हे मला शोधून सापडणार नाही, असं एक वैशिष्ट्य कुठलं? बळ तर आहे ती सगळ्यांना माहिती आहे, पण अजून एक वैशिष्ट्य की ही भन्नाट वैशिष्ट्य हे नाही बाकी बैलांना, कुठल्याच बैलाला नाही. हा, हा. त्याचं हृदय माणसाचं आहे. मी असं बरेच वेळा सांगितले, त्याचं शरीर जरी बैलाचं असलं तर त्याचं हृदय माणसाचंच आहे. त्याला कळतंय की मला पळायचंच आहे, त्याचं हृदय माणसाने, त्याला ईर्ष्या प्रचंड आहे. तू त्याच्या साईडनं शक्यतो गाडी पास होऊन देत नाही आणि त्यामुळं विरोध म्हणजे दुसऱ्या गाडीतले गाडीवान सुद्धा त्याच्यातून गाडी काढायचं धाडस करत नाहीत, कारण जाऊ देत नाही. जसं कसं बैल पळतो तसं पळवणारा खूप महत्वाचा. जॅकी कोण असतं याच्यावर? नाही, पळवणारा महत्वाचं आहे. मी सांगितले की मग संदीपने जे मागं झाला ना त्याला कोणी चालतो. आता एक्सम्ब्याला शानूरभाईने गाडी आणली तर ते एक्सम्ब्यात वर्ल्ड कप होता, मग त्यावेळी काय शानूरभाई अनोळखीच होती, त्यांनी गाडी आणलीच की. आणि म्हणजे त्यावेळी तो उलट मला वाटतं अंतराने गाडी नंबर झाली. त्याला गरज नाही ड्रायव्हरची. नाही, ड्रायव्हर त्याला पळायचं माहिती आहे हो, आणि लोकांची गर्दीच त्याला घेऊन जाते पुढं. बरं, असा एक प्रसंग सांगा. तुम्ही बोलला की हृदय माणसाचं आहे, की ह्या प्रसंगामुळे वाटलं की नाही ह्या हृदयाशी त्या हृदय जोडलेलं आहे, असं एक प्रसंग? असे बरेचसे प्रसंग आहेत की ज्यावेळी त्याचा पहिला नंबर येत नाही किंवा पराभव होतो की त्यावेळी तो असं शांत असतो, किंबहुना त्याच्या डोळ्यातून पाणीसुद्धा येते. बरं, पण ज्यावेळी नंबर होते त्यावेळी तो अगदी मजेत असतो. आपण फक्त त्याचा रिझल्ट आहे तो. हा, रिझल्ट आहे. आपण म्हणतो मुखी जनावर, फक्त त्यांना बोलता येत नसलं पण फिलिंग भाषा त्यांची असते. तर ही सगळी मुलाखत घेतोय तर आरत परतच्या दृष्टीनं अजून काय काय थेट प्रश्न आणि हे विचारलेच पाहिजेत. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की आरत परतमुळे बैलगाड्याच्या शर्यती बंद झाल्या. नाही, बरोबरच आहे ते, पण सगळ्यांच्या मौन झाल्या हो. जी मी मगाशी पण काय बोललो की जी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होती की. आता रोडला ॲक्सिडेंट होतात. आता आपला याचा समृद्धी महामार्ग, आता तो समृद्धी महामार्ग चालू झाल्यापासून त्याच्यावर कित्येक ॲक्सिडेंट झालेत. म्हणजे मला वाटतं महिन्याला तिथं एखादा ॲक्सिडेंट कित्येक लोक बळी जातात. म्हणून तर काय तो महामार्ग बंद केला काय? तिथं काय केलं की स्पीड लिमिट असू दे किंवा वाहनांची पात्रता तपासून त्या समृद्धी महामार्गावर सोडलं जातं की किमान त्यांचे टायर कंडिशन वगैरे बघून. मग तसं जी लोक चुकी करतात त्यांच्यावर जर कारवाई झाली तर शर्यती बंद पडायचा विषयच नाही हो. की एखादा गुन्हा करतोय म्हणून सगळ्यांना फाशी देणे चुकीचं आहे. जो गुन्हा करतोय त्याला शिक्षा होती की. कारवाई का होत नसेल? कारण काय माहितीये का, राजकीय लोक पाठीशी घालतात. कारण एका खेळामुळे बैलगाडा एवढी मोठी शर्यत परंपरा आहे आपली, त्याच्यावर बंधने येतात. म्हणजे काय आता काय केलं पाहिजे? म्हणजे ठीक आहे हे स्वयंशिस्त लावून आता काय ज्या
परमिशन विना शर्यती होतात त्यांच्यावर पहिला बंदी घातली पाहिजे, शासनानं कडक कारवाई केली पाहिजे. आणि जे चिटिंग करतात त्यांना म्हणजे ते शासनाने हे पण केलं आहे ना, त्यांना 5 लाखापर्यंत दंड किंवा काहीतरी कारावासाचा कालावधी टाकला आहे, ती अंमलात आणली पाहिजे. एक 2 वेळा जरी शिक्षा झाली ना, सगळी शर्यत अगदी क्लिअर होते. मित्रांनो, प्रशासकीय अधिकारी भरपूर व्हिडिओ बघतात. काय होते की परमिशन द्यायची, तिकडं कोण फिरकून पण बघत नाही. आता जर बघितलं आपण तर एखादा नेते मंडळी येऊ दे किंवा एखादा सण असू दे, तर गणेश उत्सवाच्या वेळी सुद्धा पोलीस प्रोटेक्शन दिलं जाते. मग शर्यतीच्या वेळी तुम्ही द्या ना, सुरुवातीला 1-2-3 गुन्हे पडू देत, आपोआप सगळे शर्यत सगळी क्लीन होते, स्वच्छ होऊन जाईल. पण ते करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, मी असं म्हणेन की बैलगाडा शर्यत ही सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, पण काय काय बंधनं बी आली पाहिजेत. त्यातूनच एक बैलगाडी शर्यत सुजलाम आणि सुफलाम म्हणून. आता आपण हरण्याची चर्चा करतोय, त्या निमित्तानं प्रश्न विचारतोय मी. अजून एक थेटच प्रश्न मला सांगा की जादा पळवणं हे डिस्टन्स, हे वाटत नाही की खूप मोठं डिस्टन्स होतं, 5 किलोमीटर 10 किलोमीटर, त्याच्यामुळं बैलात खूप कस आणि म्हणजे बैल आपण म्हणू की त्याला आपण त्याचा छळ करतोय असं होतंय, पण 10 किलोमीटर खूपच अंतर होते. पहिली गोष्ट सांगतो, मिलिटरीमध्ये भरती होते, बरोबर आहे, माणसाला 2 पाय आहेत, त्याचं सिलेक्शन करण्यासाठी किती किलोमीटर पळवलं जाते? किमान 5 किलोमीटर पळवू शकतोय, बैल का नाही 10 किलोमीटर पळत. क्रिकेटची मॅच 50 ओव्हरची असेल तर पहिली एक इनिंग 4 तासाची असते, माणूस 4 तास खेळू शकतोय. फुटबॉलची मॅच 90 मिनिटाची असते, 45 मिनिटाचा पहिला हाफ, 90 मिनिटाला शेवट, माणूस 45 मिनिटं पळू शकतो, बैल का नाही पळू शकत? आता 17 लाखाची जी शर्यत होती ना, ती महाराष्ट्र कर्नाटकातली मोठी शर्यत होती, पण तिथं मोजक्याच गाड्या काय आला, जो पळू शकतो तोच तिथे येतो. असं नाही की बाबा कुठला पण बैलाला तिथं पळवला, ज्याची क्षमता आहे तोच पळणार ना. MPSC UPSCला ज्यांची क्षमता आहे, जी हुशार आहेत तीच लोक परीक्षा देतात, की असं कोणतरी काहीतरी करून पास झालं तो नाही परीक्षा देऊ शकत. त्यामुळे त्या गोष्टी सवालच नाही आहेत. या शर्यतीत एक वैशिष्ट्य मित्रांनो माझ्या बघण्यात, बाकी शर्यतीत आपण एखादं वासरूही टाकू शकतो, पण हिथं नाही, हिथं ते कसाच पाहिजे. ज्याच्यात दम आहे त्यानंच पळायचं, ज्याच्यात दम नाही त्यानं पाठीमागे सरकायचं. पण आता जर गट आहेत, तुम्ही गट सांगितलं की आदत, दुसा, अ गट, ब गट, तर त्या गटानुसार थोडी लांबी कमी जास्त कमी जास्त. आता आदतला कमी असते, आदतला 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर असते. जसं जनरलला जास्त, सगळ्यात जास्त जनरलला, त्या खालोखाल ब गट असेल, मग चौसा, मग दुसरा, आदत. परत जी पट्टी आहे पळण्याची, ती कधी कधी डांबरीवरून असते, तर वाटत नाही तुम्हाला की डांबरीवर पळणं हे खूप जनावरांसाठी घातक आहे? नक्कीच घातक आहे. आमचा पण एक्संब्याचा ही पूर्ण डांबरीवरची पहिलीच शर्यत, पण आता बैलांच्या नक्क्या पण त्या पद्धतीच्या असतात सगळं, असं हे नाही की ज्याची नक्की चांगल्या तोच तिथं पळतो, पण थोडं घातक पण आहे. नक्की आहे, जे रानात त्याला जी हे असते सिक्युरिटी असते ते डांबरीवर नाही, आणि डांबरीवर बैल पळाला की त्रास होतोच. हरण्यानं अजून काय काय अपेक्षा आहेत हरण्यांकडून? म्हणजे त्यानं तर सगळं मिळवलंय, पण तुमची काय अपेक्षा आहे आता हरण्यानं? काय तुम्हाला कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी कराव्यात? नाही, जी अपेक्षा होती ना त्याच्या काही पटीनं हरण्यानं आमच्या अपेक्षाच फेडलेल्या आहेत. त्याच्याकडून अपेक्षाच शिल्लक नाही राहिली, काहीच नाही शिल्लक राहिली. फक्त एकच आहे की पुढच्या जन्मी त्यानं आमच्याच दावणीला यावं. वा, दुसरी काहीच अपेक्षा नाही त्याच्याकडून. आणि तंदुरुस्त राहावं असं. बस. आणि हरण्या आज शेवटपर्यंत आमच्याकडेच राहणार. वा, बघा मित्रांनो, ह्या चांगल्या वाक्यावर आपण मुलाखत थांबूया.